सर्वांना नमस्कार. आज शिष्यवृत्ती प्रशिक्षण वर्ग ई लर्निंग स्टुडिओ ढेबेवाडी या ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लासेसचा आजचा आपण मराठी हा विषय आज आपण शिकणार आहोत. तर मराठी या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दकोडी. हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दकोडी. सर्वप्रथम आपण समानार्थी शब्द बघणार आहोत. तर बघा, समानार्थी शब्द म्हणजे कुठला आहे? तर समानार्थी शब्द म्हणजे काय? तर एका शब्दासाठी त्याच अर्थाचा जेव्हा दुसरा शब्द आपण वापरतो तेव्हा त्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात. जेव्हा एकाच शब्दासाठी, हे का नाही, एकच शब्द आपण वापरतोय, एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात. जसे की बघा, हे आहे आई. आई, आपली आई आहे की नाही? तर आईला आपण काय म्हणतोय? माताही म्हणू शकतोय, जननी म्हणू शकतोय, माय, माऊली आणि जन्मदात्री असे आपण आई या शब्दाला म्हणू शकतोय. आता काही शब्द बघा, वाक्यात कसा उपयोग होतो या शब्दांचा ते मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, आमच्या शेजारचा बाळू अनाथ झाला. आमच्या शेजारचा बाळू अनाथ झाला. अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे या ठिकाणी आपण पोरका हा शब्द वापरू शकतो. जसं की बघा, पोरका शब्द वापरून बघा, आमच्या शेजारचा बाळू पोरका झाला, हो की नाही? पोरका हा शब्द आपण वापरू शकतोय. म्हणजे काय वेगळा अर्थ होईल का? त्याचा अर्थ काय निघत नाही, अर्थ सेमच राहतो त्याचा. समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचा दुसरा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याला समानार्थी शब्द म्हणतात. म्हणजेच अनाथला समानार्थी शब्द कोणता आहे? तर पोरका हा शब्द त्याला समानार्थी आहे. आता बघा, त्याच ठिकाणी आपण काय ठेवूया? निराधार हा शब्द ठेवूया. आमच्या शेजारचा बाळू निराधार झाला. निराधार म्हणजेच काय? की ज्याला आधार नसलेला, म्हणजेच काय? अनाथ झाला, हो की नाही? म्हणजे हा पण शब्द आपण इथे ठेवू शकतो. आता त्यानंतर बघा, कपाळी लाविला गंध टिळा. कपाळी म्हणजे आपलं कपाळ असते की नाही? कपाळी लाविला गंध टिळा. या कपाळी, कपाळ मूळ शब्द काय त्याचा? कपाळ, हो की नाही? आता या कपाळ या शब्दालाच आपण काय लिहू शकतो? ललाटही म्हणू शकतो, हे की नाही? गाणं की नाही आपल्याकडे, ललाटी भंडार. तर मग ललाटी भंडार म्हणजे ललाट. ललाट म्हणजे काय? कपाळ. कपाळालाच काय शब्द म्हणतात? ललाट. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण? ललाटी लाविला गंध टिळा. म्हणजे कपाळ या शब्दाचा अर्थ ललाट असाही होतो. आता या ठिकाणी दुसरा शब्द काय? भाळ. भाळ म्हणजे काय? कपाळ. म्हणजे भाळी लाविला गंध टिळा हा पण होऊ शकतो. त्याच ठिकाणी आपण मस्तक हा शब्द सुद्धा ठेवू शकतो. मस्तक म्हणजेच काय? कपाळ. म्हणजे यालाच काय म्हणायचं? समानार्थी शब्द असे म्हणतात. आता तिसरं वाक्य बघा. तिसरं वाक्य बघा इथे, धरतीची आम्ही लेकरं. हे का नाही, आपल्याला कविता आहे का नाही? धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं, आहे की नाही कविता? या कवितेमध्ये कोणता शब्द वापरलेला आहे? धरतीची. धरती म्हणजेच काय? भूमी. म्हणजेच भूमीची आम्ही लेकरं. भूमीलाच आपण काय शब्द वापरू शकतो? वसुंधरा. वसुंधरेची आम्ही लेकरं, पृथ्वीची आम्ही लेकरं. म्हणजे कुठलाही शब्द, हा जो धरती शब्द आहे, धरती या शब्दाला समानार्थी शब्द वापरलेला चालू शकतो. म्हणजे तुम्ही भूमी वापरा, वसुंधरा वापरा किंवा पृथ्वी वापरा, ठीक आहे? अशा प्रकारे समानार्थी शब्द आपल्याला समजून येतात. आता समानार्थी शब्द मी तुम्हाला इथे काही समानार्थी शब्द आणलेत बघा, की जे आपल्या परिचयाचे आहेत, जे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत, जे आपण रोज कवितेमध्ये, वाक्यामध्ये किंवा कुठेही आपण ते शब्द वापरलेले आहेत. तेच शब्द मी इथे घेतलेले आहेत. तर हे बघा, पहिला शब्द आपण बघूया. बघा, खोंड. खोंड हा शब्द बघा, वासरू, आपली वासरू कविता आहे की नाही? ओढाळ वासरू राणी आले फिरू, त्या कवितेमध्ये आलेला शब्द आहे खोंड. खोंड म्हणजे काय? तरुण बैल, किंवा आमच्या इकडे त्याला गोरं म्हणतात, गोरं, हे का नाही? तरुण बैल किंवा गोरं. त्याच्यानंतर बघा सरशा.
सरशा हा शब्द समानार्थी शब्द काय त्याला उत्तम. सरशा हा शब्द कोणत्या कवितेत आलेला आहे बघा आपल्याला. चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा आहे की नाही. चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा हा शब्द आहे सरशा. सरशा म्हणजे काय उत्तम. सरशा म्हणजे उत्तम. उत्तम म्हणजेच काय चांगल्या. हा पण शब्द आपण इथे वापरू शकतो आहे की नाही समानार्थी शब्द. त्यानंतर समानार्थी शब्द बघा अचंबा. अचंबा म्हणजे आश्चर्य वाटणे. अचंबा म्हणजेच काय आश्चर्य वाटणे. त्यानंतर शब्द बघा बरकत. बरकत म्हणजे काय असो बरकत धुळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला आहे की नाही. आपली कविता आहे की नाही. त्या कवितेमध्ये बरकत हा शब्द तुम्हाला बघायला मिळेल. बरकत म्हणजेच काय भरभराट. एखाद्या शेतामध्ये आपल्याला भरपूर पीक झालं तर आपण म्हणतो की नाही भरभराट झाली म्हणजेच काय झाली बरकत झाली. बरकत या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द काय भरभराट हा शब्द त्या ठिकाणी त्याचा समानार्थी शब्द असतो. असा शब्द आहे बघा कासावीस. कासावीस म्हणजे काय व्याकुळ. तो पाण्यासाठी कासावीस झाला. पाण्यासाठी कासावीस झाला. कासावीस झाला म्हणजे काय झाला व्याकुळ झाला की त्याला पाणी प्यायचं होतं त्यासाठी तो कासावीस झाला. कासावीस हा शब्दच म्हणजे काय व्याकुळ हा शब्द आपण त्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर शब्द आहे बघा राई. राई म्हणजेच काय बाग. आपण आमराई म्हणतो की नाही. आंब्याच्या झाडाची जी राई असते जी बाग असते त्याला आपण काय म्हणतो आमराई. आंबा म्हणजे आंबा आणि राई म्हणजे बाग. तोच शब्द इथे वापरण्यात आलेला आहे. राई म्हणजेच बाग. यानंतर बघा आरसा हा शब्द आहे. आरसा. आरसा म्हणजेच काय दर्पण. त्यानंतर बघा शीन. शीन म्हणजे आपली म्हातारी म्हणून समजतात बघा गावाकडं मी लय शीन भाग आला. शीन भाग म्हणजे काय सीन. सीन म्हणजेच काय थकवा. एखादं काम करून नंतर सीन येतो. सीन म्हणजेच काय थकवा. आता हा बघा निर्झर. निर्झर शब्द आहे बघा आपल्याला. निर्झर शब्द कोणत्या कवितेत आहे रे. निर्झर शब्द आठवेल बघा तुम्हाला. तुम्ही कविता आठवली तर तुम्हाला लगेच येईल हे की नाही. अवती भोवती काळा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर हे का नाही. डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती म्हणजेच काय निर्झर. निर्झर म्हणजेच काय रे झरा. डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती. डोंगरातून खळखळ काय वाहतो झरा. म्हणजे निर्झर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे तर झरा हा शब्द त्याला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर बघा गंध. गंध म्हणजेच काय वास. गंध म्हणजेच काय वास. म्हणतो की नाही आपण सुगंध आला म्हणजेच काय आला वास आला. हे झाले समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्दावर कशा प्रकारे प्रश्न येतात हे मी तुम्हाला काय थोडक्यात सांगतो. म्हणजे थोडे प्रश्न मी घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला एक कल्पना यावी त्याची की आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण परीक्षा द्यायला जातो तेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. हा प्रश्न आलेला आहे बघा फेब्रुवारी 2017ला प्रश्न आलेला आहे. तो मी इथे जसा घेतला आहे की जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं पडेल. आता प्रश्न येतो बघा की पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती. काय विचारले पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे बघा पहिला पर्याय काय झणी. झणी म्हणजे लवकर. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. आपल्याला कोणती जोडी शोधायची चुकीची जोडी शोधायची आहे. झणी म्हणजे लवकर. अलगद म्हणजे हळुवार. आपल्याला कळते बघा अलगद ठेवा वरती नंतर हे की नाही. लाल लाल कौलारू छप्पर अलगद ठेवा वरती नंतर. अलगद म्हणजेच काय हळुवार. हळुवारपणे. कवन म्हणजे काय कविता. आणि वेल म्हणजे वेल. वेल असते की नाही आपली फुलांची वेल असते है की नाही ती वेल. वेल आणि कुंज. झणी म्हणजे लवकर. अलगद म्हणजे हळुवार. कवन म्हणजे कविता आणि वेल म्हणजे कुंज. आता काय वेल म्हणजे कुंज वेल का रे हे बघा आता इतकं कुंज वेल. वेल म्हणजे फुलांची वेल आणि कुंज म्हणजे काय होतोय तर कुंज म्हणजे वेलींचा समूह. कुंज म्हणजे काय वेलींचा समूह. म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे का तो
तर नाही. म्हणजे आपला पर्याय काय नंबर आहे? 4 नंबर हा पर्याय आपला बरोबर आहे. कारण आपल्याला काय शोधायचे? चुकीच्या शब्दांची जोडी, समानार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे. आता यानंतर बघा दुसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळविली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होतो? आता हे कसं माहिती आहे का, तुम्हाला हे शब्द, तुम्हाला समानार्थी शब्द पाठ करावे लागतील. समानार्थी शब्द पाठ करावे लागतात. पाठ जास्त काही म्हणजे हे करायची गरज नाही आहे. थोडे थोडे जरी तुम्ही रोज सराव केला तर तुम्हाला त्या शब्दाचे अर्थ समजून येतील. आता पुढीलपैकी क्रमाने जुळवले असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल असा कोणता पर्याय आहे? आता यामध्ये बघा यामिनी, हे बघा नियामी म्हणजे कोणता शब्द तयार होतो? यामिनी. मी दा नी सो म्हणजे सौदामिनी. गीतनीर तरंगिनी हा शब्द तयार होतो. गिरानी रागिनी. आता यामध्ये सौदामिनी, सौदामिनी म्हणजेच काय? सौदामिनी म्हणजेच वीज. विजेलाच काय म्हणतात? सौदामिनी. वीज म्हणजे आकाशावरून येते की नाही ती वीज, तिलाच काय म्हणतात? सौदामिनी. त्यामुळे आपला पर्याय नंबर असणार आहे 2 हा बरोबर. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. अयोग्य जोडी असलेला पर्याय बघा. वात्सल्य म्हणजे प्रेम, समानार्थी बरोबर आहे. झिम्मड रिमझिम बरोबर आहे. सदावर्त म्हणजे अन्नछत्र, जिथे खाण्यासाठी गरिबांना अन्न दिलं जातं त्या ठिकाणाला म्हणतात सदावर्तच म्हणजेच अन्नछत्र. तिसरा पर्याय काय? परवा आणि फिकीर. परवा म्हणजे एखाद्याची काळजी वाटणे आपल्याला, आणि फिकीर म्हणजे की काय झालं काय नाही हा शब्द जर वाटणे त्याला म्हणतात फिकीर. म्हणजे चुकीची शब्द अयोग्य जोडी कोणती आहे? 3 नंबरचा पर्याय. आता यानंतरचा प्रश्नाची असतो बघा. खालील शब्द कोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? काय सांगितले? की गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळवण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील हे सांगितलेलं आहे आपल्याला. काय बघायचं आपल्याला? कोणती अक्षरे येतील हे विचारलेलं आहे. तर काय बघा आता इथं पहिला पर्याय आपण बघूया, हे का नाही? ग ज च. काय? ग ज च. आता ग जर ठेवलं पहिल्या ठिकाणी तर ग ह न. गहन म्हणजेच गुड बरोबर आहे. त्यानंतर न ज र. नजर म्हणजे दृष्टी, हो की नाही? आणि र च ना. रचना म्हणजे निर्मिती. म्हणजे पर्याय नंबर आपला काय असणार आहे? 1 हा पर्याय नंबर आपला बरोबर असणार आहे. अशा प्रकारे समानार्थी शब्द आपण समजून घेऊ शकतो आणि या समानार्थी शब्दांची आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तरं लिहू शकतो. आता यानंतर बघूया आपण विरुद्धार्थी शब्द. यानंतर काय बघूया? विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? तर एखाद्या शब्दाचा उलट अर्थ दाखवण्यासाठी, एखादा शब्द आहे त्याचा काय अर्थ दाखवायचा आपल्याला? उलटा अर्थ दाखवायचा आहे. किंवा बोलण्यासाठी, हे का नाही? जो शब्द आपण वापरला जातो त्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द तयार करण्यासाठी पुढे दिलेली काही शब्द मी सांगतोय तुम्हाला बघा. त्या शब्दांच्या अगोदर म्हणजे जो आपल्याला शब्द आहे दिलेला आहे त्या शब्दांच्या अगोदर म्हणजेच त्याला काय म्हणतात? उपसर्ग म्हणतात. तर उपसर्ग लावून काही विरुद्धार्थी शब्द तयार होतात. बऱ्यापैकी जे मराठीमध्ये शब्द आहेत की जे शब्द आपण विरुद्धार्थी शब्द म्हणून त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरतो तर त्या शब्दांना उपसर्ग लावूनच विरुद्धार्थी शब्द बऱ्यापैकी तयार झालेले असतात. तर जसं बघा हे उपसर्ग असतात. एक अ, अन, ना, नी, नीर, पर, अप, बे, दू, नी, बिन, गैर, वी, सु, सुकू आणि बिन हे आता उपसर्ग. आता हे मी तुम्हाला सांगतोय शब्द तर हे लक्षात येणार नाही. यासाठी मी काय केले की खाली तुम्हाला तुमच्यासाठी काही शब्द घेतलेत बघा. चार्टच तयार करून आणलाय की तुम्हाला लगेच लक्षात येईल यामध्ये. आता हे बघा अ हा उपसर्ग लागून कशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द आपण तयार करू शकतो. हे बघा इच्छा. इच्छा आपली इच्छा असते की नाही? एखादं काम करण्याची इच्छा तर त्याला म्हणतात इच्छा.
इच्छालाच काय म्हणतात रे? अ जर उपसर्ग लावला, इच्छा या शब्दाला अ उपसर्ग लावला तर अनिच्छा, अनिच्छा हा त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. इच्छा, अनिच्छा. उपसर्ग काय लावला आपण? अ. म्हणजेच काय झालं? अनिच्छा हा विरुद्धार्थी शब्द. पात्र, अपात्र हा अपात्र आहे. चुकून माझ्याकडून अ तिथं लिहायचं राहिलेलं आहे. पात्र, अपात्र एवढं तुम्ही समजून घ्या. पात्र, अपात्र. त्यानंतर अन, अन हा उपसर्ग लावून आदर, अनादर. आस्था, अनास्था. हे का नाही? अन हा उपसर्ग लावून ना हा उपसर्ग लावला तर काय होतो? आवड, नावड. ना उपसर्ग लावून दुसरा शब्द बघा, पास, नापास. हे का नाही? विरुद्धार्थी शब्द सोपे आहेत की नाही? उपसर्ग लावून तुम्ही लगेच विरुद्धार्थी शब्द तयार करू शकता. पण असं नाही की प्रत्येक शब्दाला उपसर्ग लावूनच विरुद्धार्थी शब्द तयार होतो. हो की नाही? काही शब्द असे असतात की जे आपल्याला पाठ करावे लागतात किंवा व्यवहारात वापरून आपल्याला ते समजून जातात. त्यानंतर नि हा उपसर्ग बघा. नि, आशा, निराशा. रोगी, निरोगी. अव हा उपसर्ग लावून बघा. अव. मान, अवमान. यालाच काय म्हणतात? मान किंवा अपही उपसर्ग लावू शकतो. मान, अपमान. मान, अवमान. गुण, अवगुण. गुण म्हणजे चांगला गुण असलेला, अवगुण म्हणजे खोडकर असणारा. आता गैर हा उपसर्ग लावून बघा. सोय, गैरसोय. सोय म्हणजे एखाद्या ठिकाणी केलेली व्यवस्था, चांगली व्यवस्था, त्याला म्हणायचं सोय. आणि गैरसोय म्हणजे व्यवस्था नसलेल्या ठिकाणची, म्हणजे त्याला काय म्हणतात? गैरसोय. तो त्याच्या विरुद्ध आहे. हजर, हजर म्हणजे शाळेत हजर आहे, शाळेत गैरहजर आहे. हे का नाही? गैरहजर. तर गैरहजर, गैर हा उपसर्ग लावून आपण काय केलंय? त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार केलाय. आता बघा, बे हा उपसर्ग लावून. बे, अक्कल, बेअक्कल. हो की नाही? चैन, बेचैन. विषारी. आता बिन हा उपसर्ग लावून. विषारी, बिनविषारी. पगारी, बिनपगारी. अशा प्रकारे उपसर्ग लावून आपण शब्द तयार, विरुद्धार्थी शब्द तयार करू शकतो. आता याच्यावर येणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आता पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. काय सांगितलंय? पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता बघा, इथं उपसर्ग लावलेले आहेत काही. यश, हे बघा, यश, अपयश. लागलं का नाही? अप हा उपसर्ग लागला का नाही? तर अप, अप. आताच आपण बघितलेला यश, अपयश. त्यानंतर बघा, सतेज. नि हा उपसर्ग लावलाय. निस्तेज. त्यानंतर बघा, स्वातंत्र्य, पारतंत्र्य. स्वातंत्र्य, पारतंत्र्य म्हणजे पार हा उपसर्ग लागलेला आहे. इथं काय, कोणता उपसर्ग लागलाय? पार हा उपसर्ग लागलेला आहे. आणि मग चुकीची जोडी कोणती ओळखली सांगितली? आणि काळजी, चिंता. काळजी वाटणे म्हणजे चिंता वाटणे. हो की नाही? त्यामुळे तो समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द नाही. आपल्याला काय सांगितलेलं आहे? विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे समानार्थी शब्दाची जोडी कोणती आहे ती ओळखलेली आहे. म्हणजे ते बरोबर आपलं उत्तर आहे. काळजी, चिंता. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न कसा येऊ शकतो? दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या योग्य विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागी पर्यायातून निवडा. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे सुकाळ होता. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे सुकाळ होता. हे बघा, सुकाळ हा शब्द आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे रिकामी जागा आहे. आता सुकाळचा विरुद्धार्थी शब्द काय? भरभराट का? तर नाही. कुकाळ का? नाही. दुष्काळ. कोणता शब्द येतो आता? दुष्काळ. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे आपला? 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. सुकाळ म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? दुष्काळ. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे.
आता आळशी, आळशी हा शब्द आहे, त्याचा काय शब्द आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. आळशी म्हणजेच काय रे, आळशीचा विरुद्धार्थी शब्द अनाळशी नाही, उद्योगी. काय शब्द येणार त्याचा उद्योगी. त्यानंतर अ हा उपसर्ग लावून काय विचारले, अ हा उपसर्ग लावून तयार झालेल्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीतील अयोग्य जोडी ओळखा. चल अचल बरोबर आहे, धर्म अधर्म बरोबर आहे, मान अवमान इथे काय पाहिजे होतं आत्ताच आपण बघितला, मान अवमान. काय बघितलं आपण आताच, मान अवमान. म्हणजे इथे काय दिले त्यांनी, अमान दिले. तर म्हणजे याचं योग्य उत्तर हे आहे. आपल्याला काय शोधायचे होते, चुकीची किंवा अयोग्य जोडी शोधायची होती. अशा प्रकारे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न जास्तीत जास्त सराव केल्यानंतर तुम्हाला येऊन जातील त्यामध्ये, हो की नाही. मी हे PPT तुम्हाला शेअर करतो, त्यामध्ये तुम्ही ती बघून घ्या नंतर. आता त्यानंतर बघूया आपण शब्दाची शब्द कोडी. आपला नियम काय, शब्द कोडी. आता यामध्ये काय 3 गोष्टी, तुम्ही 4 गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे शब्दाची जास्तीत जास्त वाचन करा. जे शब्द दिलेले आहेत ते शब्द जास्तीत जास्त वाचन करायचे. वाचन केल्यामुळे काय होणार की आपल्याला ते समजणार शब्द. नवीन नवीन आपल्या डोळ्याखालून गेल्यानंतर आपल्याला त्या शब्दांचा अर्थ समजतो. त्यानंतर काय करायचं, अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा सराव करायचा. जर तुम्ही शब्द जास्तीत जास्त वाचले तर तुम्हाला त्या शब्दापासून जे शब्द दिलेत, शब्द त्याच्यापासून अक्षर दिलीत, त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. जास्तीत जास्त कोडी सोडवण्याचा सराव करायचा. जास्तीत जास्त कोडी सोडवण्याचा सराव करायचा. आणि सर्व पर्यायामधून अक्षरे ठेवून अचूक पर्यायाची निवड करायची आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला शब्दकोडी हा टॉपिक समजून जाईल किंवा जास्त त्याची अडचण जाणार नाही. आता याची डायरेक्ट मी काहीतरी उदाहरण घेतो. कसा की हा टॉपिक शिकवण्यामागे की थेरॉटिकल तुम्ही काय त्याला सांगू शकत नाहीत, म्हणजे थेअरीमध्ये की हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. डायरेक्ट आपण काय करूया, प्रश्न घेऊया. म्हणजे प्रश्न घेतल्यानंतर काय समजेल की तुम्हाला त्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे समजून जाईल. आता बघा पहिला प्रश्न घेऊया आपण इथे, ठीक आहे. पर्यायातील योग्य अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा. पर्यायातील काय करायचे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता काय करायचं, पहिला पर्याय घ्यायचा. पहिल्या पर्यायामध्ये ह ठेवा. आता बघा पहिल्या बॉक्समध्ये ह ठेवलं, ह हस्तक बरोबर. पहिला पर्यायाचं पहिला अक्षर बसले, ह म्हणजे ह ठेवलं तर हस्तक हा शब्द तयार होतो. रास्तक. आता रास्तक हा शब्द काय नाही बसत आहे, ठीक आहे. पहिला पर्याय आपला इथला चुकला समजा. दुसरा पर्याय ठेवून बघूया आपण. पुस्तक पहिलं बरोबर आहे. मस्तक बरोबर आहे. पण मस्तक म्हणजेच आपण आताच ठेवलं होतं. भाळ कपाळ हे की नाही, ललाट कपाळ हे की नाही. मस्तक या शब्दाचे समानार्थी शब्द आताच आपण बघितलेले आहेत. वस्तक नाही, म्हणजे हे पण नाही. तिन्हीही बसली पाहिजे. आपल्याला काय सांगितले, तिन्हीही शब्द तिथे दिलेले अक्षर 3 ठिकाणी 3 ठेवून तो शब्द अर्थपूर्ण शब्द तिन्ही तयार झाले पाहिजेत. त्यानंतर ठेवा बघा आता तिसरा पर्यायामधले पहिलं ठेवलं पुस्तक बरोबर आहे, पुस्तक. त्यानंतर मस्तक ठेवलं बरोबर झालं. आणि हस्तक म्हणजे एखादं काम करताना त्याला मध्ये मदत करणारा किंवा मीडिएटर दोघांमध्ये जुळून देणारा, त्याला काय म्हणायचं, हस्तक. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 बरोबर आहे. त्यानंतर बघा दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कोणते अक्षर घ्यावे लागेल हे सांगितलेलं आहे. म्हणजे आता आडवा शब्द पण तयार झाला पाहिजे आणि उभा शब्द पण तयार झाला पाहिजे. त्यासाठी कोणता अक्षर घ्यायला पाहिजे असं ते म्हणतायत. त्यासाठी आपल्याला आधी शब्द माहिती पाहिजे, ठीक आहे. आता बघा पहिला शब्द ठेवूया आपण ला. पहिला शब्द काय पर्यायातला ला. नालाक. हा कोणता शब्द अर्थपूर्ण होत नाही होते, नालाक बरोबर. त्यानंतर ठेवा दुसरा दुसरा पर्याय ठेवला आपण, म्हणजे हा नाही
दुसरा पर्याय ठेवूया प, ना प क नाही, हाही होत नाही. एकच होत नाही, उभाच होत नाही तर आडवा होणार का? नाही, आपल्याला दोन्हीही तयार झाले पाहिजेत. त्यानंतर बघा पी, नापीक, हा नापीक, नापीक म्हणजे दुष्काळी, बरोबर, पहिला शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघा सुपीक, बरोबर, नापीक आणि सुपीक तयार अक्षर तयार होतो, म्हणजे पर्याय आपला तिसरा बरोबर आहे. आता 6वा बघा, नेक्स्ट प्रश्न बघा, कृत. इथं पण काय करायचे, सेम सेम घ्यायचे की शब्द तयार ठेवून बघायचे आहेत. कृत, क्रू, हे का नाही, पहिले पर्याय 1 नंबर आहे की नाही. आता इथं क्रू आहे, तर मग क्रू घेऊन ठेवल का? नाही, क्रू होत नाही, बरोबर, ठीक आहे. त्यानंतर मग तर नेक्स्ट शब्द अक्षर ठेवायची गरजच नाही काय. त्यानंतर ठेवा दुसऱ्या पर्यायामधलं ज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ, बरोबर, एक शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर कृत त, पण दुसरा तयार होत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तिसरा पर्याय बघा कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे एखाद्यानं आपल्याला मदत केली तर आपण त्याच्याबद्दल काय असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे, त्याचे जाणीव ठेवली पाहिजे, त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि दुसरं बघा कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ, ठीक आहे. म्हणजे हा पर्याय नंबर 3 आपला बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, पुढील सूचनेनुसार अचूक उत्तराच्या पर्यायाची निवड करा. जे सूचना दिली आहे त्या सूचनाच्या पर्यायाची निवड करायची आहे. रिकाम्या जागी योग्य एकच उपसर्ग निवडून अर्थपूर्ण सर्व विरुद्धार्थी शब्द तयार होतील. आता कोणतं लावल्यावर अर्थपूर्ण विरुद्धार्थी शब्द तयार होतील असं विचारलेलं आहे. आताच आपण उपस्वर्ग हा पाठ शिकलोय बघा. विरुद्धार्थी शब्दामध्ये उपस्वर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार करण्याचा टॉपिक आपण आत्ताच शिकलेला आहे की नाही. तर हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय, पहिलं आपण अ ठेवून बघूया. असूर, असावध, अईमानी, अईमानी, हे का नाही. त्यानंतर बघा बे ठेवून बघूया, बेसूर, सूर, बेसूर, ठीक आहे. सावध, बेसावध, दुसरा बसला. इमानी, बेइमानी, हाही बसला. चव, बेचव, हाही बसला. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. जरा लवकर घेतोय प्रश्न, हे म्हणजे वेळ आपला कमी आहे. चौकटीत कोणते अक्षर ठेवावे म्हणजे उभा व आडवा शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होणार. आता जे आपण पहिले सोडवलेत की नाही 2, तसाच सेम करायचा आहे. आता पहिला अक्षर ठेवा ल. पहिला अक्षर काय, ल आहे. अहमल नगर, अहमलनगर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. दुसरा प ठेवा, अहमप नगर, अहमप नगर कुठेच नाही, म्हणजे हेही नाही. अहमद नगर, अहमदनगर, अहमदनगर. पहिला बसला उभा बघा, दरवाजा, दरवाजा, दोन्ही बसले, हे की नाही. म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे 3 नंबरचा. त्यानंतर बघा, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर निवडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता एक अक्षर ठेवायचं आहे, सेम आहे. शब्द कोड्यामध्ये असंच असतं, शब्द कोड्यामध्ये वेगळं काही तयारी करायची गरज नाही किंवा नाही, फक्त तुम्हाला अक्षर माहिती पाहिजे, शब्द माहिती पाहिजे, शब्दापासून आपल्या अक्षरापासून शब्द तयार करता आला पाहिजे. ह्या गोष्टीची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. आता बघा, एक शब्द ठेवूया पहिल्या क्रमांकाचा, प, झा प प, नाही, बसत नाही. दुसरं बघा स ठेवा, झा प स, नाही, तोही बसत नाही. तिसरा ठेवा झापड, झापड आहे. झापड म्हणजे चापड म्हणतात ना, त्याला झापड म्हणतात. झापड किंवा झापडी, आपण ज्याच्या घरी पहिले झोपडी होती का नाही, झोपडीच्या पुढे थोडी अशी वाढून हे करायची, त्याला झापडी म्हणायची, की जेणेकरून पावसाचं पाणी घराच्या आत यायचं नाही, त्याला झापडी म्हणतात, पण झापड नाही. झापड. त्यानंतर कापड,
म्हणजे ड दुसरे दाई बसतोय. आवड, आवडही बसतोय. आणि पापड, पापडही बसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. तर आपला वेळही झालेला आहे आणि अशा प्रकारे आज आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दकोडी हा टॉपिक आज आपण बघितलेला आहे. सो थँक्यू. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा टॉपिक आवडला असेल. जास्तीत जास्त या टॉपिकचा तुम्ही सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला या शब्दामध्ये किंवा हे जे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दकोडी हा जो टॉपिक आहे हा जास्तीत जास्त समजेल. थँक्यू. Good morning everybody. Welcome in today's session. आज आपण टेलिंग द टाईम या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. बघा, हा टॉपिक जो आहे तो आहे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन या अंतर्गतच हे सब युनिट आहे. आणि मग त्यातील फर्स्ट आहे ते म्हणजे स्क्रीन तुम्हाला दिसत असेल पहा, टेलिंग द टाईम. ओके, टाईम म्हणजे काय तर वेळ, वेळ सांगणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि प्रश्न आपल्या परीक्षेत नेहमी विचारला जातो. त्यासाठी आपल्याला घड्याळ माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता इथं घड्याळ दिसते तुम्हाला. लाल जो काटा आहे तो म्हणजे हा जो लाल काटा आहे तो म्हणजे मिनिट. दिस इज बिग हँड अँड बिग हँड शोज द मिनिट्स. जो मोठा काटा असतो, लांब असतो, तो काटा हा मिनिट्स दाखवत असतो. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे शॉर्ट हँड, जो की नंबर लिटिल हँड म्हटलं जातं आणि इट शोज द अवर. अवर म्हणजे तास, तो तास काटा असतो. आणि हे जे नंबर्स आहेत इथे सेकंडला दिले बघा, 3, 2, 3, 4 हे जे नंबर्स आहेत हे 1 to 12 पर्यंत असतात. आणि हे नंबर जे आहेत, द नंबर शोज द अवर. अवर म्हणजे तास दाखवणारे ते नंबर्स असतात. त्यानंतर 2 नंबरच्या मध्ये 5 आणि 6च्या मध्ये जर आपण पाहिलं तर छोट्या छोट्या रेषा आहेत. त्या ज्या लाईन्स आहेत, द लाईन्स शोज द मिनिट्स. त्या ज्या लाईन्स आहेत त्या काय होतात, मिनिट दाखवत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. बघा, क्लॉकमध्ये आता नेक्स्ट पाहूयात आपण की इथे एक मध्ये घड्याळ दिलेला आहे आणि या घड्याळामध्ये तुम्हाला 12 नंबरवर ओ क्लॉक दिले. त्यानंतर 5 मिनिटांनी म्हणजे 1च्या तिथे 5 पास्ट, सेकंडच्या तिथे 2च्या तिथे 10 पास्ट, देन क्वार्टर पास्ट असं म्हटलेलं आहे. बघा, 12 ते 3 पर्यंत 15 मिनिट्स होतात. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जे छोट्या लाईन्स आहेत, लाईन्स शोज द मिनिट्स, आणि ही 15 मिनटं होतात. या म्हणजेच याला क्वार्टर म्हणायचं. क्वार्टर, QUARTER, क्वार्टर. मग हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की 15 मिनटानंतर आपण 1.25, 2, 3.25 असं म्हणतो, म्हणजेच ते इंग्रजीमध्ये क्वार्टर म्हणायचं. आता त्यानंतर पास्ट म्हणायचं की 2 हे नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगेन. फक्त एवढं लक्षात ठेवा की अ पिरियड ऑफ 15 मिनिट्स इज कॉल्ड अ क्वार्टर. ओके, 15 मिनिटांचा जो कालावधी आहे तो म्हणजे क्वार्टर. त्यानंतर पुढे 3 ते 6 ह्यामध्ये अजून एक क्वार्टर असणार आणि 6वर जेव्हा येते तेव्हा त्याला हाफ पास्ट किंवा हाफ ॲन अवर असं म्हटलं जातं, अर्धा तास. 6 म्हणजे 12, 3 आणि 6 आणि नेक्स्ट आहे ते 9. ही चार अंक घड्याळामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक 2 अंकांच्या मध्ये ज्या छोट्या रेषा आहेत त्या 5-5 मिनिटांचं अंतर दाखवत असतात. मग आपण तिथून जेव्हा आपण पाहत असतो तर बघा, 12 नंतर जेव्हा मिनिट काटा 1 वर येईल, 1 वर येईल तेव्हा 5 पास्ट झालेले असतील. 2 वर येईल तेव्हा 10 पास्ट, देन 3 वर आल्यानंतर क्वार्टर पास्ट म्हणजे सव्वा. कुठल्याही आकड्यावर असेल त्याच्या पुढे सव्वा, 15 मिनटं जास्त झालेली असणार. त्यानंतर 20 पास्ट अँड 25 पास्ट.
हे झालं पास्ट संदर्भात. एवढा जो टॉपिक आहे तो आपण पास्ट संदर्भात घेतलेला आहे. आता पुढे बघा. पुढे बघा आता इथून 6 पासून आपण 12 पर्यंतचा जो कालावधी आहे त्याची चर्चा करूयात. ओके. तर 25 असं दिलं इथं 7च्या तिथे 25 इथून पुढचा कालावधी आहे तो काही मिनटं कमी आहेत असं दाखवणार आहे. म्हणजे 2 त्याच्यापर्यंत जायला एवढी मिनटं बाकी आहेत. म्हणजे 7 वर असेल तर 25, 8 वर असेल तर 20 म्हणजे 5-5 मिनिटांनी कमी करायचं. देन Q2 9 वर असेल तर Q2. देन म्हणजे आपण पावणे वगैरे म्हणतो, 9:45, 9:45, 9:45 इथं Q2 असं म्हणायचं इंग्रजीमध्ये. त्यानंतर 10 to ओके 10 वर जर मिनिट काटा असेल तर कितीतरी वाजायला 10 मिनटं बाकी आहेत हे लक्षात ठेवायचं. 11 वर असेल तर 5 मिनटं बाकी आहेत. आणि जेव्हा 12 वर जाईल तेव्हा तो पूर्ण वाजलेले असतील. किती असतील ते 1, 2, 4, 8, 10, 12 जे वाजलेले असतील. 12 वर असताना दोन्ही काटे एकाच ठिकाणी असतील हेही लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथे बघा एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे AM. AM म्हणजे मेडेरियम. त्यानंतर PM अँटी अँड पोस्ट मेरिडियम. बघा अँटी म्हणजे फ्रॉम मिडनाईट अंटिल नून. म्हणजे AM आपण कधी वापरायचं तर मिडनाईट मीन्स मध्यरात्र. मध्यरात्रीपासून जो सुरुवात होते फ्रॉम मिडनाईट ते अंटिल नून म्हणजे माध्यान्हापर्यंत दुपारपर्यंत. म्हणजे दुपारच्या 12पर्यंत धरूयात आपण. रात्री 12 ते दुपारी 12. आणि जे PM आहे ते PM कधी होते फ्रॉम नून. आफ्टरनून म्हटलेलं नाही इथे, फक्त नून शब्द वापरला आहे. फ्रॉम नून अंटिल मिडनाईट म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12पर्यंतचा हा कालावधी असतो. त्यानंतर पुढे बघा ओके. पुढे बघा हाऊ टू टेल टाईम बिफोर द अवर मिनिट्स टू नेक्स्ट अवर्स. म्हणजे इथं आपल्याला टू शब्द वापरायचा आहे जेव्हा काही तासांच्या आधी कितीतरी मिनटे बाकी असतील तेव्हा आपण टू हा शब्द आपण वापरणार आहोत. आणि त्यानंतर बिफोर द अवर्स असेल तर टू हा शब्द वापरायचा. अँड देन आफ्टर असेल म्हणजे कितीतरी वाजून गेलेले आहेत आणि त्यानंतर किती मिनटे झालेत हे सांगताना आपण पोस्ट हा शब्द वापरायचा आहे. इथं काही घड्याळ दिलेत त्यासुद्धा आपल्याला दिसते बघा. 20 to 6 म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 8च्या तिथे 20 म्हणजे 6 वाजायला 20 मिनटं बाकी आहेत. आणि इकडलं बघितलं तर 10 past 5 सेकंड आपण घड्याळ पाहिलं तर इथं 2 वर काटा आहे मिनिट काटा. म्हणजे 5 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. हे झालं. आपण पाहिलं की इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला घड्याळाचं. त्याचबरोबर आता पुढं जर पाहिलं तर बघा अवर कधी म्हणायचं, क्वार्टर पास्ट या संदर्भात आपण थोडंसं बोलूयात. इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 वर काटा जेव्हा असेल मिनिट काट्याबद्दल बोलतोय आपण. मिनिट हँड मिनिट काटा आणि तास काटा दोन्ही हँड जेव्हा एकाच ठिकाणी असतात तेव्हा ते अवर दर्शवते. 12 वर जेव्हा असेल तर 1 hour इज इक्वल टू 16 minutes. जेव्हा लॉंग आर्म जो असतो आर्म किंवा हँड जो असतो तो जेव्हा 12 वर असतो मिनिट काटा 12 वर असतो तेव्हा समजायचं की पूर्ण वाजलेत. मग 1 hour कंप्लीट झालेला आहे. मग 1 वाजले 2 वाजले 8 वाजले 9 वाजले हे लक्षात ठेवायचं. देन जेव्हा तो काटा 3 वर असेल मगाशी सांगितल्याप्रमाणेच फक्त मिनिट काटा दाखवून इथं बघतोय. क्वार्टर पास्ट म्हणायचं. लॉंग आर्म ऑन द 3 इट मीन्स 1/4 of an hour is equal to 15 minutes. Then next हाफ पास्ट कधी म्हणायचं तर तो काटा जो आहे तो
6वर असेल तेव्हा, तो काटा 6वर असेल मिनिट काटा, तेव्हा 13 मिनिट्स झालेले असणार आहेत. म्हणजे इथं 6 वाजून 6:30, जर आपण 6वर काटा असेल आणि 7च्या मध्ये असेल तर 6:30 वाजतात, म्हणजे 6 वाजून 30 मिनटं झालेली असतात. देन पुढे पाहिलं तर आपण 9वर, मग अशीच म्हटल्याप्रमाणे 12, 3, 6 आणि 9 हे 4 अंक खूप महत्त्वाचे आहेत. लॉंग आर्म जेव्हा 9वर असेल तेव्हा त्या घड्याळामध्ये 45 मिनटं झालेली असतात. यालाच इथून 12 ते 3 पर्यंतचा 1 क्वार्टर, 3 to 6 सेकंड क्वार्टर अँड 6 to 9 थर्ड क्वार्टर टोटल 3 क्वार्टर्स कंप्लीट होतात 45 मिनिट्समध्ये. ओके. देन पुढे व्हॉट्स द टाईम असा प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा परीक्षेमध्ये मोस्टली काय होतं की घड्याळाचंच चिन्ह दिलेलं असते आणि मग त्यामध्ये किती वाजले हे तुम्हाला सांगायला ऑप्शन दिलेले असतात. तर त्यामध्ये तुम्हाला पास्ट आणि टू हे समजून घेताना लक्षात घेतलं पाहिजे की ग्रीन जे आहेत, आता इथं जे ग्रीन जे सिम्बॉल्स ग्रीन कलरमध्ये जे जे शब्द दिलेले आहेत ते सगळे शब्द पास्ट टाईम दाखवत आहेत. 5 पास्ट, क्वार्टर पास्ट, 25 पास्ट एक्सेट्रा. देन इकडं जे आहेत ऑरेंज शेडमधले ते 5 to क्वार्टर टू 22 असे टाईम दाखवतात. आणि येल्लोमध्ये जे दिलेलं आहे ते पूर्ण ओ क्लॉक. येल्लोवर जर 12वर जर काटा असेल तर तिथं पूर्ण वाजलेले असणार आणि हाफ पास्टवर असेल 6वर असेल तर तिथं 30 मिनिट्स झालेले असणार आहेत. नेक्स्ट पहा. हां, इथे रिमेंबर म्हटलं आहे बघा, 15 मिनिट्स इज इक्वल टू 1 क्वार्टर अँड 30 मिनिट्स इज इक्वल टू हाफ. देन रिमेंबर AM मीन्स इन द मॉर्निंग, म्हणजे AMचा वापर कधी करायचा, मॉर्निंगला सकाळच्या वेळेत करायचा आणि PMचा वापर हा आफ्टरनून अँड इव्हिनिंगसाठी करायचा आहे. आता काही इथं मी उदाहरणं दिलेली आहेत बघा, फक्त वाचायसाठी दिलेत, तुम्हाला माहिती हवी, एक्स्ट्राचा सराव होईल म्हणून ही उदाहरणं घेतलेली आहेत पहा. आता पहिलं जे बघितलं आपण तर इथे 11 o'clock 11 वाजलेले आहेत. मिनिट काटा 12वर आहे आणि तास काटा 11वर आहे. त्यानंतर क्वार्टर पास्ट 7 म्हणजे हा जो 15 मिनटाचा कालावधी आहे तो क्वार्टर आणि पास्ट पुढे 15 मिनटं झालेली आहेत म्हणून 7 नंतर पुढे 15 मिनटं झाली म्हणून क्वार्टर पास्ट 7 हे वाचन जे आहे हे आलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर हाफ पास्ट 3, आता हा जो काटा आहे तो 6वर आहे, मग अशी म्हटल्याप्रमाणे हाफ पास्ट 3 30 मिनटं झालेले आहेत 3 वाजून. क्वार्टर टू 6 इथे टू शब्द महत्त्वाचा आहे. टू म्हणजे कमी आहेत, किती, क्वार्टर 15 मिनटं कमी आहेत कशाला, 6 वाजायला, म्हणजेच क्वार्टर टू 6 पावणे 6 आपण मराठीत म्हणतो त्याला. 10 मिनिट्स पास्ट 10 10 वाजून 10 मिनटं झालेली आहेत इथं. त्यानंतर 10 मिनिट्स टू 1 टू 1 म्हटलं आहे म्हणजे 1 वाजून झालेली नाहीत तर 1 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. इथंपर्यंत आय होप समजलं असेल. आता यावर प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूयात. पहिला प्रश्न आहे बघा, 2022मध्ये विचारलेला आहे. दिस क्लॉक शोज द टाईम ... हे घड्याळ कोणती वेळ दर्शवतं, तर पहिला ऑप्शन आहे क्वार्टर टू 4, सेकंड आहे क्वार्टर पास्ट 4. बघा फसवे प्रश्न असतात आणि मग ते आपल्याला जमलिंगमध्ये टाकतात आणि आपण येत असूनही चुका करतो. तर इथे क्वार्टर टू म्हटलं आहे आणि इथे पास्ट म्हटलं आहे. अँड क्वार्टर टू 3 ऑल्सो आणि क्वार्टर 4th अल्टरनेटिव्ह आहे क्वार्टर पास्ट 3. बघा इथे पावणे 4 वाजलेले आहेत म्हणजे 4ला 15 मिनटं बाकी आहेत, म्हणजे अजून 4 वाजलेत का, नाही, म्हणजे पहिला ऑप्शन आहे तो बरोबर येणार, क्वार्टर टू 4. ओके. देन पुढे चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट टाईम इज इट. क्वार्टर पास्ट या घड्याळामध्ये कितीची वेळ दाखवलेली आहे, क्वार्टर पास्ट 3, क्वार्टर पास्ट 5, 5 पास्ट 3 अँड 3 पास्ट 5.
बघा घड्याळात कोणती वेळ दाखवलेली आहे, तर घड्याळ आपण पाहिल्यानंतर लक्षात येते की 3 वर काटा आहे मिनिट काटा आणि 5च्या थोडासा पुढे हा तास काटा आहे. तर इथे पहा 3 वर मिनिट काटा आणि 5च्या पुढे तास काटा. म्हणजे काय झालंय तर क्वार्टर पास्ट हा क्वार्टर पास्ट 5 5:15 झालेली आहेत. म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये 5:15 म्हणतो. इथे 1वा प्रश्न असा आहे की 3 सुद्धा इथे दिलेला आहे बघा, क्वार्टर पास्ट 3. कधी कधी आपण काट्यांकडे पाहत नाही, लांब आहे शॉर्ट आहे, लॉंग शॉर्ट आहे की मिनिट तास आहे हे पण पाहणं गरजेचं असतं. उलटं सुद्धा दिले 5 past 3 and 3 past 5 असे 5वे प्रश्न येतात, 5वे पर्याय येतात. आपण 4ही पर्याय वाचायचे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट पहा, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट्स द करेक्ट टाईम. पुढील विधानात दर्शवलेल्या वेळेचा योग्य पर्याय निवडा. रीटा वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. रीटा सकाळी लवकर उठली. हां, आता सकाळी लवकर उठली अशा प्रकारचे पण प्रश्न येतात. 2021ला विचारलेला प्रश्न आहे. आता आपण मगाशी पाहिलं बघा AM PM. आता पहिला अल्टरनेटिव्ह आहे तो म्हणजे 7 PM. 7 PM. PM म्हणजे दुपारनंतर, आपण रात्री मध्यरात्रीपर्यंत वापरतो, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा ठरणार आहे. त्यानंतर 7 AM म्हणजे ही सकाळी उठलेली आहे. इन द मॉर्निंग म्हटल्यावर AMचा वापर आपण करणार आहोत. त्यानंतर 3 PM दिले म्हणजे दुपारनंतर तर ती उठणार नाही. 12 नून म्हणजे दुपारचाच ही सुद्धा वेळ आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 2021ला हा प्रश्न विचारलेला आहे. फक्त घड्याळच दाखवतात आणि त्यानुसारच प्रश्न किंवा टाईम विचारतात असं नाही, तर या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. किंवा पिरियड, कितीचा पिरियड, म्हणजे आपण मगाशी पाहिलं ना, पिरियड ऑफ 15 मिनिट्स इज कॉल्ड क्वार्टर, देन पिरियड ऑफ 30 मिनिट्स इज कॉल्ड हाफ ॲन अवर. हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात, हे आपण आत्तापर्यंत जे टेलिंग द टाईम पाहिलं ते न्यूमरिकल इन्फॉर्मेशन संदर्भातला टॉपिक होता की ज्याला 12% वेटेज आहे. त्यामधले 3 प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट युनिट आहे ते म्हणजे युनिट 5 क्रिएटिव्ह थिंकिंग. सर्जनशील विचार करायला मुलं शिकली पाहिजेत. त्यामध्ये उत्तरं सगळी त्या ॲडव्हर्टाईजमध्ये, यामधला टॉसअप युनिट आहे तो म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट, मोटोज अँड मेसेजेस. सगळे आन्सर आहेत ते त्या चित्रामध्ये, त्या मेसेजमध्ये दिलेली असतात. फक्त आपण थोडंसं क्रिएटिव्ह थिंकिंग करायचं आणि त्यावर विचार करून उत्तरं निवडायची आहेत. बघा पहिला ऑप्शन पहिला टॉपिक आहे त्यामधला ॲडव्हर्टाईजमेंट. ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरात, ब्रीद वाक्य म्हणजे मोटोज अँड मेसेजेस म्हणजे संदेश. ओके, ॲडव्हर्टाईजमेंट कशासाठी असते त्याचं जरा 2 मिनिटात तुम्हाला सांगते. एखादी वॅकंट पोस्ट असेल म्हणजे रिक्त जागा असतील, एखाद्या कंपनीमध्ये रिक्त जागा असतील आणि मग त्यांना त्या जागा भरायच्या आहेत, म्हणजे त्यांच्याकडे कामगार हवेत किंवा वर्कर्स हवे असतील, तर ती कंपनी एक जाहिरात देते. किंवा एखादा नाटक किंवा पिक्चर, मूवी हा हे करायचं असेल, तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन पहा असं सांगायचं असेल, तर अशा वेळेससुद्धा ॲडव्हर्टाईज केली जाते. किंवा आपण TV पाहतो बघा, बऱ्याचदा मालिका, सिरियल किंवा पिक्चर चालू असतो आणि मध्ये ॲड भरपूर येत असतात. त्या ॲड ह्यासाठीच असतात की आपल्यांना सर्वसामान्य लोकांना तिकडं आकर्षित केलं जातं आणि ते खरेदी करण्यासाठी, त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते खरेदी करण्यासाठी, किंवा त्यांनी जे दाखवण्यास इच्छुक आहेत मूवी किंवा नाटक किंवा त्यांचे जे कला आहेत त्या बघायला आपण जावं यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, किंवा तुम्हाला जॉब वगैरे एखादा व्यवसाय असेल त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्हाला अभ्यासासाठी अगदीच किचकट ॲडव्हर्टाईज असत नाहीत, एकदम शॉर्ट बट स्वीट अशा ॲडव्हर्टाईज असतात आणि त्याचा अभ्यास केला तर हे 3 मार्क्स क्रिएटिव्ह थिंकिंगमधले 3 प्रश्नाचे मार्क्स कुठेही जात नाहीत. देन मोटोज म्हणजे ब्रीद वाक्य. त्या वाक्याला जागून काहीतरी काम, समाजकार्य केलं जातं
की ते ध्येय समोर ठेवून, ते मोठं लक्षात ठेवून आपण चांगलं कार्य करत असतो, समाजकार्य करत असतो. आणि ते असतं ब्रीद वाक्य, म्हणजे स्लोगनसुद्धा त्याला आपण म्हणतो. त्यानंतर मॅसेजेस म्हणजे संदेश, जे की आपल्या रेग्युलर जीवनातले एक अविभाज्य घटक झालेला आहे. मेसेज आला का, टीचरांचा मेसेज पाहिला का, टीचरांनी कोणता अभ्यासाचा मेसेज पाठवला आहे का, सुट्टीचा मेसेज पाठवला आहे का, हे सगळं आपण पाहतो. या मेसेजला काय म्हणायचं मराठीत, तर त्याला म्हणायचं संदेश, की जो आपल्याला एखाद्याचा निरोप घेऊन येत असतो. मग या संदर्भात पण थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. चला आता पुढे पाहूयात. इथे एक मी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. लुक ॲट द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट अँड ॲन्सर द क्वेश्चन. तुमच्या आवडीचाच विषय घेतला आहे, हेल्थ इज वेल्थ. लहान बाळांना फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खूप आवडतात, ज्यूस आवडतं, म्हणूनच ही ॲडव्हर्टाइजमेंट घेतली आहे. आता पहिला प्रश्न वाचायचा, लुक ॲट द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. आधी ती पाहायची आणि देन ॲन्सर द क्वेश्चन्स, नंतर त्याची उत्तरं द्यायची आहेत. गडबडीत पाहायला जायचं नाही, काहीतरी मिस्टेक होऊ शकते. बघा, हेल्थ इज वेल्थ असं ढगांमध्ये हेल्थ इज वेल्थ लिहिलं आहे. आपण ते म्हणतो की आरोग्य ही संपत्ती आहे. देन लो प्राईस म्हणजे कमी किमतीत तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. काय भेटतंय पाहूयात. देन डेझी शॉप म्हणजे हिचं ते दुकान आहे, दुकानातली शॉप हे आहे. कशाच दुकान आहे बरं, तर फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रेश फ्रूट्स म्हणजे ताजी ताजी फळं तुम्हाला इथं मिळतील, भाज्यासुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर फ्रॉम डेझी शॉप हेल्दी, आरोग्यकारक असणारं, ज्युसी अँड टेस्टी, रसदार आणि चवदारसुद्धा असणारी ही फळं आहेत आणि भाज्यासुद्धा हेल्दी आहेत, तुम्हाला हेल्थ देतील अशा आहेत. म्हणून त्यांनी स्लोगनसुद्धा दिलं आहे बघा, हेल्थ इज वेल्थ. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स 59 मेन स्ट्रीट ट्रीची. मग त्यांचं लोकेशन दिलेलं आहे, कुठे आहे, कोणत्या रोडला आहे. आता यावर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, पहिल्यांदा आपण ती पाहिली. आता पुढे पाहूयात त्यावर प्रश्न कसे विचारले जातात. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. हा प्रश्न मी वाचते पहा, 4 नंबर लिहिलेला. हा प्रश्न वाचते. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन ... फ्रूट्स अँड मीट. पहिला ऑप्शन आहे फ्रूट्स अँड मीट. देन वेगन अँड डेअरी. देन फ्रूट्स अँड स्मूदी अँड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे फळांची आणि मटणाची किंवा मांसाहाराची ॲड आहे का, वेगन म्हणजे शाकाहारी आहे किंवा दूधयुक्त म्हणजे दुग्धजन्याचे पदार्थ आहेत त्या संदर्भात आहे का, फ्रूट्स अँड स्मूदी गोड पदार्थ आणि फळांचे आहे का, की फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स असे आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे आणि बाकीचे पर्याय मात्र चुकलेले आहेत. म्हणजे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की चौथा पर्याय जो आहे तो बरोबर आहे आणि त्याचा गोल रंगवायचा आहे. पुढे पाहता पुढचा प्रश्न आहे, त्याच ॲडवर पुढचा प्रश्न असतो. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. मोटो म्हणजे काय, मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोटो मीन्स ब्रीदवाक्य. यामध्ये कोणतं ब्रीदवाक्य आलेलं आहे ह्या ॲडमध्ये, तर इथे पहा, क्लाउडमध्ये एका ढगामध्ये हेल्थ इज वेल्थ दिलेलं आहे. हेल्थ इज वेल्थ आणि त्याचं ऑप्शन आहे 1. हेल्थ इज वेल्थ, ट्रूथ इज गोल्ड, ग्रीन अँड क्लीन अर्थ, नेव्हर स्टॉप लर्निंग. म्हणजे तुमचं आरोग्य ही संपत्ती आहे सांगितलं आहे, ट्रूथ इज गोल्ड सांगितलं आहे, खरं सोनं असतं, ग्रीन अँड क्लीन अर्थ सांगितलं आहे, आपल्या पृथ्वीबद्दल बोललेलं आहे का शिकण्यासंदर्भात बोललेलं आहे. तर त्याचा पर्याय आहे हेल्थ इज वेल्थ, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, तशीच ॲड आहे 2022मध्ये स्कॉलरशिपमध्ये विचारलेले आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय लिहून मोकळी जागा भरा. दिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर ... फेस्टिवल.
आपण सगळ्यात आधी ॲड कशाची आहे ही वाचायची. प्रत्येक अक्षर चित्र त्याचं ऑब्झर्व करायचं, वाचायचं आणि मगच ठरवायचं की त्याचं उत्तर काय असेल. पर्यायसुद्धा डोक्यात घ्यायचे. बघा, दिस ॲडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर डॉट डॉट फेस्टिवल. फेस्टिवल म्हणजे सण. हां, ही कोणत्या सणावर आलेली ऑफर, सणासाठी ही ऑफर आहे. तर पहिला अल्टरनेटिव्ह आहे तो म्हणजे ईद. सेकंड अल्टरनेटिव्ह इज पुणे, पुण्यातली जाहिरात आहे का. देन दिवाळी अँड क्रिसमस. इथे पहा, ॲडमध्ये दिवाळी ऑफर म्हटलं आहे. याचा अर्थ ही कशाची, कोणत्या फेस्टिवलची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दिवाळीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बाय 3 शर्ट्स म्हणजे किती रुपयाला आहे हे सुद्धा तिथं दिलेलं आहे. 1 से भले 2, 2 से भले 3, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला आकर्षक, तुम्ही तिकडे जाऊन शॉपिंग करावी यासाठी ती ॲड आकर्षक करण्यात आलेली आहे. हे झालं ॲडव्हर्टाइजमेंटचं चर्चा. त्यानंतर आपण पुढे पाहूयात मोटोज. मोटोज कशासाठी वापरले जातात, तर की नाही ब्रीदवाक्य किंवा स्लोगन्स यातून जनजागृतीसुद्धा केली जाते किंवा त्या मोटोजला समोर ठेवून एखादं समाजकार्य केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर इथे काही महत्त्वाचे स्लोगन्स मी दिलेले आहेत जे की तुम्हाला PDF मी नंतर शेअर करेन. तुम्ही नक्की वाचा, तुमच्या संग्रही लिहून ठेवा. असे जर स्लोगन्स कुठे पाहायला मिळाले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता इथं 11 जो आहे स्लोगन तो आहे अर्न अँड लर्न. अर्न म्हणजे कमवा आणि शिका. म्हणजे हे ब्रीदवाक्य आहे रयत शिक्षण संस्थेचं. त्यानंतर सेव्ह ट्रीज सेव्ह फ्युचर म्हणजे तुम्ही जर आत्ता झाडं वाचवली तर तुमचं फ्युचर ब्राईट आहे. सेव्ह गर्ल्स सेव्ह नेशन. तुम्ही मुलींची संख्या बघताय तर खूपच कमी होती आणि मग त्यासाठी सेव्ह गर्ल्स सेव्ह नेशन हा मोटो आपण लक्षात ठेवला पाहिजे. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. सत्यमेव जयते हे आपलं ब्रीदवाक्य आहे, म्हणजे मोटो आपला आहे. यासारखे भरपूर मी दिलेले आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करा, वाचा आणि समजून घ्या. एज्युकेशन संदर्भात असतील, बुक्स संदर्भात असतील किंवा इलेक्ट्रिसिटी, सेव्ह इलेक्ट्रिसिटी. आपण वीज वाचवून राष्ट्रासाठी त्याचं हित जोपासू शकतो, राष्ट्राचं हित जोपासू शकतो. या संदर्भातले काही मोटोज आहेत. आता यावर प्रश्न कसा विचारला जातो, तर काही ठिकाणी मोटोज रिकाम्या जागासुद्धा असतात. फिल इन ब्लँक्स असं म्हणतात किंवा एखादं चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्रातून तुम्हाला कोणता संदेश मिळतोय मिळते ब्रीदवाक्य घोषवाक्य कोणतं मिळते त्याचे ऑप्शन दिलेले असतात. बघा, पहिलं ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. चित्र पहा, त्यासाठी योग्य पर्याय निवडा. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे स्टे अवे फ्रॉम ट्रीज. चित्र कशाचं आहे, एक शेतकरी कुऱ्हाड घेतोय आणि तो मारतोय त्या झाडाला, कट करतोय आणि त्यावर काळं रिंग आहे आणि क्रॉस दाखवलेला आहे. म्हणजे या चित्रामधून आपल्याला कोणता संदेश मिळतोय ते आपण पर्यायातून निवडायचं आहे. स्टे अवे फ्रॉम ट्रीज म्हणजे झाडापासून लांब राहा. नंतर हेल्प कटिंग ट्रीज, झाडं तोडायला ह्या माणसाला मदत करा. तिसरा आहे डिस्ट्रॉय ट्रीज म्हणजे नाश करून टाका त्या झाडांचा. आणि चौथा आहे सेव्ह अवर ट्रीज. दिस ऑप्शन इज करेक्ट. सेव्ह अवर ट्रीज म्हणजे आपल्या झाडांना वाचवा, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज, चूज द प्रॉपर डेट. आता हा आहे संदेशाचा प्रश्न. संदेशाचा प्रश्न म्हणजे मेसेजेस. ओके, संदेशामध्ये आपण एखाद्याचा बड्डे आहे आणि त्याला ऑल द बेस्ट म्हणत नाही, बरोबर. बड्डे आहे तर त्याला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे असं बोलतो. ऑल द बेस्ट केव्हा बोलतो, जेव्हा तो एखाद्या एक्झामला निघाला असेल, एखाद्या स्पर्धेला निघाला असेल तर आपण त्याला चेअरअप करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी त्याला आपण ऑल द बेस्ट म्हणत असतो.
एखाद्या दुःखाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं रेस्ट इन पीस सारखे शब्द वापरले जातात. म्हणजे आत्म्या शांती लाभो किंवा एखाद्याचं चांगलं कार्य त्याच्या घरी घडलं तर कॉंग्रॅच्युलेशन. एखादी मॅच जिंकली तर त्याला आपण अभिनंदन त्याला शुभेच्छा देत असतो. म्हणजे प्रत्येक मॅसेज हा त्या ठिकाणी योग्य सिच्युएशन पाहून आपण तो बोलला पाहिजे, वापरला पाहिजे. यावर आता ह्या मॅसेजवर कसे प्रश्न विचारले जातात तर 2019 आणि 2021 या दोन्ही इयरला हा प्रश्न विचारलेला आहे बघा. टीचर्सशी रिलेटेड असल्यामुळं हा घेतलेला आहे. शुभेच्छापत्र पहा आणि संदेश वाचा आणि योग्य तारीख निवडायचे. शुभेच्छा पत्र काय आहे म्हणजे ते मुलांनी केलेलं ग्रीटिंग काय आहे ते आधी वाचूयात. हे पहा, इथे ग्रीटिंग आहे. डिअर टीचर, वी लव यू सो मच युअर स्टुडंट्स. हां, हे टीचरना दिलेलं आहे. आम्ही सगळे मुलं तुमच्यावर खूप जास्ती प्रेम करतो आणि तुम्हाला शुभेच्छा. हां, मग आता हे कशासाठी दिलेलं असेल, हे शुभेच्छापत्र कशासाठी दिले असेल तर पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे ऑन 5 सप्टेंबर टीचर्स डे, ऑन 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे असतो त्या दिवशीचा आहे, ऑन 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा आहे की ऑन 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिनाचा आहे का. तर आपला ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे. आपला ऑप्शन बरोबर असणार आहे तो म्हणजे 5 सप्टेंबर टीचर्स डे. टीचर्स डेला तुम्ही सगळे शुभेच्छा देता की नाही, तसाच इथं सुद्धा तुम्ही असं ग्रीटिंग कार्ड टीचरांना करून दाखवू शकता. नेक्स्ट पाहूया, हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. आत्ताच मी बोलल्याप्रमाणे सलीम आणि वंदना यांच्यामध्ये हाऊ विल सलीम ग्रीट वंदनाचा बड्डे आहे आणि तिच्या बड्डेला सलीम काय बोलेल. फर्स्ट, हॅपी बर्थडे. सेकंड, कॉंग्रॅच्युलेशन. अँड थर्ड, बेस्ट ऑफ लक. अँड फोर्थ, रेस्ट इन पीस. हॅपी बर्थडे म्हणेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं म्हणेल, वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा म्हणेल. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन म्हणेल. बेस्ट ऑफ लक, चांगला म्हणजे तुला शुभेच्छा माझ्याकडून, ऑल द बेस्ट सारखं बेस्ट ऑफ लक म्हणेल. किंवा रेस्ट इन पीस, शांती लाभो म्हणेल. तर नक्कीच तो काय म्हणणार आहे, तुम्हाला उत्तर कळलं असेल. तो म्हणणार आहे हॅपी बर्थडे. बघा, आज आपण खूप साऱ्या विषयावर चर्चा केली. फर्स्ट म्हणजे आपण घड्याळ पाहिलं, जे की ज्यामधले अवर हँड, मिनिट हँड, त्यातले नंबरचा अर्थ, त्यानंतर टाईमवर कसे प्रश्न विचारले जातात, फास्ट कधी म्हणायचं, टू कधी म्हणायचं या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग अंतर्गत ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज अँड मेसेजेस यावर चर्चा केली. तुम्ही सगळ्यांनी याचा खूप जास्ती सराव करा, अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये या प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक द्या. इथेच थांबते मी. थँक्स ऑल ऑफ यू.